नमस्कार मित्रांनो, आज आहे मंगळवार 17 डिसेंबर. आजचं मार्केट आपण पाहू. आता मी बऱ्याचशा वेळा सांगितलेलं आहे की पहिल्यांदा ओपनिंग पहा. ओपनिंग आपण पाहिली तर निगेटिव्ह ओपनिंग दिसते आपल्याला. त्यामुळे इथंच बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजून येतात की मार्केट आज काय होऊ शकतं, कसं राहू शकतं. हे जे प्रश्नाचे उत्तर आहेत हे आपल्याला तिथंच कळायला चालू होतात. दुसरी गोष्ट, पहिल्या याला थोडासा डिप मारून परत वरती आलेला आहे. वरती आलं की इथं परत शॅडो निर्माण झाली. दुसऱ्या कॅन्डलला परत शॅडो झाली आणि इथं लो ब्रेक केला. बऱ्याच जणाला इथं जो दिसतोय हा डिस्टन्स खूप मोठा दिसतो आणि हा डिस्टन्स दिसल्यामुळे माणूस पुट साईडला किंवा सेल साईडला जाण्याचा विचार नाही करत. पण इथे पहा, मार्केट खाली आलं आणि इथं खेळायला लागलं. बऱ्याच जणांनी असा विचार केला असेल की आता इथून मार्केट वरती येईल. वाटतं, आपल्या प्रत्येकाची एक अपेक्षा असते, एक इच्छा असते. पण इथं पहा, अप्पर शॅडो ज्या तयार व्हायला लागले होते, अप्पर शॅडो तयार होत आहेत. त्यामुळे वर जायला विरोध होत आहे, वर जाऊ दिलं जात नाही. वर निघालं की खाली येतंय, वर निघालं की खाली येतंय. याचाच अर्थ खाली जायला इच्छुक आहे. आणि मग पहा, परत एक डिप मारला आणि ह्या 5 मिनिटाचे एका कॅन्डलमध्ये बऱ्याच जणाला डिसिजन घेता येत नाहीत किंवा काहीच काम करता येत नाही. मग आता खरी गंमत आली. इथपर्यंत आलं मार्केट. इथं पाहू शकता लोअर शॅडो बनवली आणि वरती आला. आता मी वारंवार काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की मार्केट वर जायचं असेल तर सिंगल याच्यामध्ये नाही जाणार. वर जरी गेलं, आपल्याला वाटतंय ब्रेकआउट केला, तरी आपण खाली येण्याची वाट पाहायची आणि नंतर बायसाठी हे करायचंय. तसं इथं उलट, खाली आलं, वर गेलं, परत लो ब्रेक जरी केला इथे, तर इकडे कुठे बाय सेल न करता परत वर येऊ द्यायची वाट पाहायची, मग खाली येणार. हे वारंवार सांगितलेलं आहे. इथे पण पहा, तसंच झालं. खाली आलं, परत वर आलं. हा जिथं आपल्याला घेणं अपेक्षित होतं त्या लेवलला परत आलेला आहे. म्हणजे पुट बाय करण्यासाठी किंवा फ्युचर सेल करण्यासाठी आपल्याला इथं परत संधी निर्माण केली. परत खाली आलं, पण आता जास्त खाली जाण्याचा विचार नव्हता, कारण बरेच जण ह्या लेवलला धरून बसले होते की नाही इकडे हे आहे. मग त्यामुळे इकडे आले की प्रॉफिट बुकिंग करायचे, इकडे आले की प्रॉफिट बुकिंग व्हायची आणि मग ते परत थोडंसं वरती यायचं. पण वर टिकत नव्हतं. वर जायचंच नाही तर टिकन कशाला. मग असा खेळ दिवसभर चालू होता. खाली आलं, वर गेलं, खाली आलं, वर गेलं, खाली आलं, वर गेलं, खाली आलं, वर गेलं, खाली आलं, वर गेलं. पण इथं एक पॅटर्न पहा, लो ब्रेक करत आहे प्रत्येक वेळेस. हाय एकदाही ब्रेक करण्यात आलेला नाही. लो ब्रेक केलेत, हाय मात्र ब्रेक नाही झालेला. एकदाही हाय पॉईंट ब्रेक झाला नाही. त्यामुळे साईडवेज मार्केट नव्हतं आजचं. पूर्णतः डायरेक्शन पकडलेली होती. पण डायरेक्शन जरी पकडली तरी याच्यामध्ये काही जणाला ट्रेड करता येत नाही किंवा भीती असते मनामध्ये भीती असते ना. आता एवढं खाली आलंय म्हटलं आणखी खाली जाईल का, किंवा इथले मधले जे बाउन्स मारलेले असतात त्याची एक भीती असते आणि त्या ट्रॅपमध्ये बरेच जण अडकतात. जे धाडस करतात, एवढं पडूनही जे धाडस करतात ते या ट्रॅपमध्ये अडकतात. थोडासा बाउन्स मारलाय, त्या ट्रॅपमध्ये अडकून मग तिथं अडचणी निर्माण होतात की अरे करावं का न करावं. आणि बऱ्याचशा जणांचा मग इथं स्टॉप लॉस होतात हिट. आणि परत तर मार्केट खूप खाली जातं. प्रॉफिट तर येणार असतं पण अकाउंटला येत नाही आणि हतबल होतात. काय करावं काय नाही हे सुधरत नाही, समजत नाही. याच्यासाठी पर्याय एकच आहे, मार्केटला समजून घेणं गरजेचं आहे, मार्केटमध्ये असणं गरजेचं आहे. त्याचं बिहेवियर ज्यावेळेस समजलं ना त्यावेळेस सगळ्या गोष्टी समजतात. म्हणजे अगदी साधं उदाहरण सांगतो. मित्राला ज्या काही गोष्टी माहिती असतात एखाद्या मित्राच्या, त्या कोणालाच माहिती, घरच्याला पण माहिती नसतात. एखाद्या फ्रेंडला दुसऱ्या फ्रेंडच्या काही गोष्टी अशा माहिती असतात की त्या इतरांना कदापि माहिती नसतात.
मग तुम्हाला मार्केटला फ्रेंड बनवावं लागेल ना. मार्केटला फ्रेंड जर बनवलं तरच ह्या गोष्टी आपल्याला कळत जातील. मार्केटचं बिहेवियर कळेल, वर्तन कळेल, सगळ्या गोष्टी समजतील. नेमकं सत्य परिस्थिती काय आहे, मार्केट खरोखर कसं काम करतंय, हे गोष्टी आपल्याला समजतील. पण आपण मार्केटला मार्केटच्या पद्धतीने पाहणं गरजेचं आहे. आता राहिला प्रश्न उद्याच्याला. उद्या काय होईल तुम्ही सांगू शकता की उद्या 18 तारखेला कसं असेल मार्केट, बुधवारचं मार्केट कसं असेल? यस पहा, माझ्या मते पहिल्यांदा छोटंसं पॉझिटिव्ह होईल आणि नंतर डायरेक्शन पकडून वेगळ्या डायरेक्शनला जाईल. निगेटिव्ह नंतर राहील. म्हणजे दोन्ही डायरेक्शन राहणार आहे. उद्याच्याला दोन्ही डायरेक्शन असेल, सिंगल डायरेक्शन असणार नाही. पॉझिटिव्ह पण असेल, निगेटिव्ह पण असेल. हा एक रफली अंदाज असतो. पण उद्याच्याला कंटिन्यू निगेटिव्हच राहिलं तर आपल्याला निगेटिव्ह पद्धतीने काम करावं लागेल. उद्या कंटिन्यू पॉझिटिव्ह राहिलं तर पॉझिटिव्ह पद्धतीने काम करावं लागेल. आज मी जे काही सांगितलं उद्याच्याला कदाचित 100% तसं होईलच असं नाही. तर तयारी असणं गरजेचं आहे. जशी कंडिशन असेल तसे ट्रेड आपले झाले पाहिजेत. आपण नाही ठरवायचं का नाही मी असं ठरवलं होतं, असं ना असं, मग असंच का नाही गेलं. ही मानसिकता काढून टाकायची. आपण ही मानसिकता डोक्यामधून काढायची आहे. त्यावेळेस आपण कुठंतरी चांगल्या प्रकारे काम करतो. मागच्या आठवड्यामध्ये पहा, एवढं डिप मारून एवढं बाउन्स मारला होता. खूप जबरदस्त हे केलं होतं. मग आता त्याच लेवलकडे आलेलं आहे. त्यामुळे इकडे एकदा आलं मार्केट 24,300च्या खाली 24,250 कडे आलं की इकडे प्रेशर निर्माण होईल. वर जाण्यासाठी प्रेशर निर्माण होईल. आणि 600 कडे जर असेल तर खाली येण्याचं प्रेशर निर्माण होईल. त्यामुळे सिंगल शब्द, सिंगल डायरेक्शन ही कधीही कोणत्या याच्यामध्ये नसते. ही गोष्ट लक्षात घ्यायची आणि त्या पद्धतीने आपलं काम करायचं आहे. ओके, धन्यवाद मित्रांनो.